सांगली जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या 14 वर्षीय वेदांत बंडगर हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ आज सांगलीत सामाजिक संघटनांच्या वतीनं कॅन्डल मार्च काढण्यात आला। सांगली मिरज रोडवरील शहीद अशोक कामटे चौकापासून विश्रामबागमधल्या क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापर्यंत हा कॅन्डल मार्च काढण्यात आला। या मार्चमध्ये पीडित बंडगर कुटुंबियांसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित झाले होते। हातात मेणबत्त्या घेऊन सहभागी नागरिकांनी वेदांत बंडगर याला न्याय मिळावा तसंच या प्रकरणातील आरोपींवर कठोर आणि जलद कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे। यावेळी परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झालं होतं। वेदांत बंडगर याच्या हत्येनं संपूर्ण जिल्हा हादरला असून या घटनेविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। कॅन्डल मार्चद्वारे वेदांतला श्रद्धांजली अर्पण करत न्यायासाठी एकजूट दाखवण्यात आली आहे। सांगलीमध्ये एका कोवळ्या मुलाची, वेदांतची ज्या पद्धतीनं हत्या करण्यात आली तो अतिशय अमानुष आणि भयंकर अशा पद्धतीचा प्रकार आहे आणि संपूर्ण कायदा आणि व्यवस्था कोलमडून पडलेली आहे याचं ते द्योतक आहे। आम्ही महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या वतीनं मी त्याचा जनरल सेक्रेटरी सुभाष लोमटे एवढंच सांगू इच्छितो की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री आहेत आणि ते रोज सर्वसामान्य लोकांना आम्ही दिलासा देणारे आहोत, सर्व अर्थानं दिलासा देणारे आहोत असं जर म्हणत असतील तर सांगली शहरामध्ये एक दिवसाआड मुर्दे का पडतायत, कोण जबाबदार आहे? ह्या ठिकाणी मी हेही सांगू इच्छितो की वेदांचा प्राण पूर्णपणे वाचला असता जर आदल्या दिवशी कोळेकरनी तातडीनं त्यांची तक्रार नोंदवून घेतली असती आणि त्याच्यावरती कारवाई करण्याचा संकेत दिला असता, पण ते केलं नाही। याचा अर्थ एका अर्थानं या हत्येमध्ये तो जो कोणी गुंड आहे त्याच्या इतकंच इथलं पोलीस प्रशासन आणि कोळेकर देखील जिम्मेदार आहेत। आम्ही महामंडळाच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत, उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत, पोलीस प्रमुखांना भेटणार आहोत आणि त्यांना इथली कायदा आणि सुव्यवस्था तातडीनं सुरळीत करा, लोकांना विश्वास द्या, शांततेचं वातावरण निर्माण करा। ते जर केलं नाही तर आम्ही महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या वतीनं राज्यभर याच्या विरोधामध्ये रान पेटू आणि उद्या रस्त्यावरती येऊन आंदोलन करायची जर पाळी आली तर ते देखील आम्ही करू, एवढाच इशारा आम्ही मुख्यमंत्र्याला आणि गृहमंत्र्याला देऊ इच्छितो।